या धनंजय मुंडेचं करायचं काय? धनंजय मुंडेने राजीनामा दिलाच. धनंजय मुंडे राजीनामा द्या. महाराष्ट्राला कळालेला आहे. सुरेश अण्णा दहसी म्हणतात आका कोण, आकाचा आका कोण. पण परवा त्या आकाच्या आकानं म्हणलं, म्हणजे कोण, धनु मुंडेनी काय म्हणला, अरे माझा काय दोष आहे, माझा काय दोष आहे, मी काय राजीनामा देऊ. ह्या धनंजय मुंडेला एक सिक्वेन्स आठवून देतो. अरे धनु भाऊ, अरे धन्या, नागपूरला ह्या धन्यानं काय म्हणला, पत्रकारांनी प्रश्न केला. कुणाला? धनुला. मग धन्या पत्रकारांनी प्रश्न केला की अरे त्या वाल्मिक कराड कोण आहे, वाल्या कराड कोण आहे. तर धनंजय मुंडे मला माझा खास माणूस आहे, वाल्मिक कराड माझा माणूस आहे, खास माणूस आहे. त्याच्यानंतर धनंजय मुंडेची राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. हा मंत्रिपदावर राहिल्यावर वाल्मिकला वाचवणारा असं सगळ्या महाराष्ट्राला कळायला लागलंय. मग देवेंद्रजी तुम्हाला काय लक्षात येईना हो. ह्या वाल्मिकला वाचवण्यात फक्त अण्णांनी उत्तर द्यावं आमचं समाजाचं. तुम्ही त्या वाल्मिक कराडला फक्त खंडणीच्या गुन्ह्यातच का ठेवायला लागलाय? सवाल आहे समाजाचा. वाल्मिकला 302 मध्ये का नाही, वाल्म्याला मोक्कामध्ये का नाही? सुरेश अण्णांनी पण उत्तर द्यावं होता आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण उत्तर द्यावं. तुम्ही धनंजय मुंडेला मंत्रिपदावर ठेवल्यावर न्याय होऊ शकत नाही. अरे काल त्या पुण्यात येताना म्हणला एक जण, तुमच्या गाडीत धनंजय मुंडे कसे काय? म्हणला ते वाल्मिक कराड तुमच्या गाडीत कसा काय बसला? तर हे म्हणला वाल्मिकांना यायले होते, माझी गाडी बघितली, त्यांनी मला रस्त्यात हात केला आणि मी गाडी उभा केली आणि मी पुन्हा ह्याच्यात घेऊन गेलो. अरे सीआयडीच्या लोकांना सुद्धा जरा अक्कल पाहिजे होती का? तुम्ही काय करायला पाहिजे होतं? कमीत कमी गेटवर तरी अडवायला पाहिजे होतं त्या वाल्मिक कराडला. त्याची गाडी पोर्च पर्यंत आतमध्ये नेली, म्हणजे जणू काय ह्यानं लय जागीरदाराच्या औलाद गेली. अरे तुमच्यातल्या उणिवा किती सांगाव्या, पण आता वेळ नाही. पोलिसांच्या कर्तृत्वावर आम्हाला शंका नाही, पण सरकारमध्ये काही लोक त्याला वाचवायला गेलेत, हा संशय आमचा समाजाचा आहे. याचं उत्तर सुरेश भाऊने दिलं पाहिजे. एवढंच बोलतो आणि 2 मिनिटात माझं बोलू का? एकच वाक्य बोलतो. लोकांची मागणी आहे. अरे त्या अजित दादाला दादा म्हणते ते रे. अजित पवार, तू जर खराच दादा असशील, अजित पवारला चॅलेंज आहे पुण्यात उभारून, त्याच्या पुण्यात उभारून चॅलेंज आहे. ए दादा, तू जर खरा दादा असशील, मराठ्याच्या औलाद असशील, अजित पवार मराठ्याची औलाद असेल तर त्यानं धन्या मुंडेचा राजीनामा घ्यावा. काय म्हणतो? काय म्हणणार? देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा अजित पवारला सांगावं, अरे एक वेळ आम्ही कधी पंकजा मुंडेंचा राजीनामा मागितलाय का? आता पंकजा ताईवर कोण संशय घेतलाय का? धन्या मुंडेवरच का बरं घालाय? सगळ्या उगमाचं स्थान धनु मुंडे जर असेल तर अजित पवारांनी मर्दुमकी दाखवावी. अजित पवारांनी मराठ्याचं रक्त असलेलं दाखवावं ना, तर त्याचा राजीनामा घ्यावा. त्याच्याऐवजी कुणाला बी द्या. आता लय लोकप्रतिनिधीचा पुळका आलेला आहे तुम्हाला. खासदार साहेबांचा ऐकायचा आहे, आमदार साहेबांचा ऐकायचा आहे. त्या दोघांना विनंती करतो आणि माझ्यात वाढत असलेले शब्द आहे तुमचं धन्यवाद देतो. धन्यवाद. आता वैभवी ताई आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. वैभवी ताई या. खाली बसा सर प्लीज. माझ्या वडिलांची जी हत्या झाली ती तर तुम्हाला माहिती आहे, आणि त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाच्या विरुद्ध न्याय मिळवण्यासाठी आज तुम्ही सर्व एकत्र आहात. आणि जसा एका लेकीच्या पाठीवर तिच्या वडिलांचा हात असतो, तर सदैव तिच्या वडिलांचा हात तिच्या पाठीवर राहतो, तसाच तुमचा हात सदैव माझ्या पाठीवर राहू द्या. आणि जर आपण शिवरायांचे विचार आज जपले असते तर हा अन्याय आज झालाच नसता. आणि एक समाजसेवकाचा, म्हणजे जसं माझ्या वडिलांची जी आज हत्या झाली ती झालीच नसती. माझी एकच प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे.
हाक दिली लेकीने आणि संख्या आली लाखोने. आज ही परिस्थिती झाली आहे. कारण की जो आज आपल्याला अन्याय झालाय तो दूर करायचा आहे, त्या न्यायाकडे जायचंय. त्यासाठी कोणाचा जीव गमवावा लागत असेल याबाबत दुःखद कोणतीच गोष्ट नाहीये. म्हणून मी प्रशासनाला एक विनंती करते की ज्याप्रमाणे माझ्या वडिलांची हत्या झाली अशीच हत्या दुसऱ्या कोणाची होऊ नये. त्यामुळे आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मी दोनच शब्दात तुम्हाला व्यक्त होणार आहे. पाठीमागं पोलीस प्रशासनातील सगळे लोक आहेत, इथं पण आहेत, त्यांना माझी एक विनंती आहे. हे जे घटनाक्रम झालाय सगळा, कालपर्यंत जे आरोपी अटक झालेत त्या एका आरोपीवर 10, 15, 20, 25 गुन्हे आहेत. कुठलीच कारवाई त्यांच्यावर नाही घडली. त्यांना सगळं अभय झालं. अभय होतं का खरंच? त्यांना कोणीतरी पाठीराखे होते म्हणून ह्या घटना घडल्या. माझा भाऊ आज जिवंत असता जर सगळ्या गोष्टी ज्या ती त्यावेळेस केल्या असत्या. आणि ही संघटित गुन्हेगारी बीड जिल्ह्यातील आहे आणि या संघटित गुन्हेगारीला जर कायमचा ताळेबंद करून एक महाराष्ट्राला आदर्श दाखवून द्यायचा असला तर माननीय मुख्यमंत्री साहेब, तुम्ही आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे, तुम्ही अधिवेशनात बोलल्याप्रमाणे तुम्हाला आतापर्यंत सगळ्या गोष्टी जिल्ह्यातल्या जवळपास कळाल्यात. माझी एकच हात जोडून विनंती आहे, माझ्या भावाला, माझ्या कुटुंबाच्या प्रमुखाला, माझ्या गावाला आणि लाखो तुम्ही जे माझं जग ज्याच्यात सामावलेलं होतं, माझ्या कुटुंबाचं जग ज्याच्यात सामावलेलं होतं ते माझे भाऊ संतोष अण्णा देशमुख. माझा आरसा होता, मी त्याची सावली होतो. त्या भावाला लवकरात लवकर न्याय द्या. नाहीतर तुम्हाला सगळ्यांना न्याय देणं होत नसेल तर मला भाऊ आणून द्या. एकच मागणी करतो, ह्या सगळ्या जे संघटित आरोपी आहेत त्यांचे CDR काढा. इथं पुण्यामध्ये काय काय घटनाक्रम घडला, कुठं ते थांबले, त्यांना कोण भेटले, त्या सगळ्यांचे CDR काढा. काय जितकी लाईन लागायची तेवढी लागू द्या. एकदाच दाखवून द्या असं की गुन्हेगारीला कुठेही कुणी पाठीराखण करत नाही. आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्या. देशमुख कुटुंबाला नव्हे तर सगळ्या 18 पगड जातीला जे आज रस्त्यावर आलेत त्यांना न्याय द्या. एवढी माझी हात जोडून विनंती आहे. मुद्दाम ही सूचना आहे.